Good morning, students. I am Dattatreya Tavre, and today we are going to learn poem Animals written by Walt Whitman. Friends, this poem is from 10th class English. At the beginning, we will see the brief introduction about this poem, and then we will learn that poem line by line. Look here, Walt Whitman, born in 1819 and died in 1892, is a major figure in early American poetry. In an age when all poetry was rhymed and metrical, असा तो काळ की ज्या काळामध्ये each and every poet write his poem in rhyme and metrical format. Whitman made a break with tradition and wrote a revolutionary new kind of poetry in free verse. त्या काळामध्ये हे ट्रॅडिशन ब्रेक करण्याचं काम आणि एक नवीन पद्धतीनं फ्री वर्स मध्ये कविता लिहिण्याचं काम वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन पोएटनं केलं. आणि म्हणूनच वॉल्ट व्हिटमन इज ऑल्सो वेल नोन ॲज द फादर ऑफ फ्री वर्स. फ्री वर्स मध्ये कविता लिहिणारे कवी, त्याचे जनक म्हणून आपण वॉल्ट व्हिटमन कडे पाहतो. ही वॉज अ नॉन कॉन्फॉर्मिस्ट इन ऑल रिस्पेक्ट्स. इथं शब्द आलाय बघा, नॉन कॉन्फॉर्मिस्ट. इट मीन्स अ पर्सन हू बिहेव्स और थिंक्स differently from most other people in society. At that time, most other poets thinks that we have to write the poem in rhymed manner, in metrical format. At that time, this Walt Whitman wrote his poems in free verse. Free verse, त्याचा आपण अर्थ असा घेऊया की विदाउट राम. त्या कवितेतल्या जे काही लाईन्स आहेत त्याची लेंथ कमी जास्त करणं, याला आपण फ्री वर्स म्हणूया. येस, लुक ॲट दिस पोएम ॲनिमल्स. आता नावातच आपल्या लक्षात येईल की वॉल्ट व्हिटमन जस्ट वॉन्ट टू टेल समथिंग टू ऑल ऑफ अस अबाउट ॲनिमल्स. ॲनिमल्स बद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न वॉल्ट व्हिटमन कवितेमधून करत आहे. वॉल्ट व्हिटमनची ओ कॅप्टन, माय कॅप्टन, दिस पोएम इज ऑल्सो well known in all over the America and in the world. This poem is written about the president Abraham Lincoln. When that Abraham Lincoln died, after that Walt Whitman wrote that poem, "Oh Captain, My Captain," the Song of Open Road. अशा काही त्यांच्या गाजलेल्या कविता आहेत. त्यापैकीच ॲनिमल्स नावाची ही कविता थॉट प्रोवोकिंग आहे, आपल्याला विचार करायला लावणारी अशी ही कविता आहे. At the beginning, they gave us information. The poet tells us that he feels more at home with animals than humans. कवी या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न करतात की मला मानवापेक्षा सुद्धा ॲनिमल्स त्या ठिकाणी मला जास्त फील ॲट होम वाटतंय. whom he finds complicated and false. आणि हे ह्युमन बीइंग्स आर जस्ट, he thinks that human beings are complicated. दे आर द फॉल्स. त्यांचं वागणं आता बदललंय. त्यांच्यापेक्षा कोण चांगले आहेत तर ॲनिमल्स चांगले आहेत असं सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून त्यांनी केलाय. कवी या कवितेमध्ये ॲनिमलला प्रेज करतो फॉर बिईंग बेटर दॅन ह्युमन बीइंग. ते असं सांगण्याचा प्रयत्न करतात की दिस ॲनिमल्स आर बेटर दॅन द ह्युमन बीइंग फॉर possessing all such qualities that humans lack or have forgotten. मानवामध्ये जे काही चांगले गुण नाहीत ते गुण आता प्राण्यामध्ये आहेत. अँड सो ॲनिमल्स आर बेटर दॅन द ह्युमन बीइंग असं त्यांना सांगायचं आहे. ह्युमन फॉलीज जे काही आहेत, मग ती ग्रीड असेल, व्हायलन्स असेल, हिपोक्रेसी असेल, डिसऑनेस्टी असेल, कनिंगनेस, क्रेविंग फॉर ओनिंग थिंग्स, ह्या जे काही दुर्गुणांचा मानवामध्ये शिरकाव झाला, त्याबरोबरच आपोआप त्या मानवातले जे काही चांगले गुण आहेत ते त्यातून निष्ठून गेले, दूर गेले. आणि हे गुण त्या ॲनिमल्समध्ये आहेत. आणि म्हणून वॉल्ट व्हिटमनला असं वाटतं की ॲनिमल्स आर बेटर दॅन द ह्युमन बीइंग. मित्रांनो, आपण कवितेकडे जाऊयात. आय थिंक आय कुड टर्न अँड लिव्ह विथ ॲनिमल्स. कवी पहिल्याच ओळीमध्ये असं म्हणण्याचा प्रयत्न करत, आय थिंक, मला असं वाटतंय की I could turn, I have to turn myself, I have to detach myself,
या मानवापासून आपले संबंध तोडावेत आणि कुणीकडे जावं? टू लिव्ह इन द कंपनी ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांच्या सहवासात राहायला जावं असं मला वाटतंय. दे आर सो प्लॅसिड. का जावं असं वाटतंय? कारण पुढे ते देतात. दे आर सो प्लॅसिड अँड सेल्फ कंटेन्ड. मानवापेक्षा सुद्धा प्राणी कसे आहेत? सो प्लॅसिड आहेत. दे आर प्लॅसिड अँड दे आर सेल्फ कंटेन्ड आहेत. These are the qualities which are absent in the human being and these qualities are present in the animals. जी गुण मानवात नाहीत ते प्राण्यात आहे. प्लॅसिड means quiet. They are calm, they are quiet. प्राणी कसे आहेत? क्वाईट आहेत, काम आहेत, सेल्फ कंटेन्ड आहेत. प्युरिटी ऑफ देअर माइंड. मनानं स्वच्छ आहेत, निर्मळ आहेत, इन फुल कंट्रोल ऑफ सेल्फ आहेत. बघा, म्हणजे वॉल्ट व्हिटमन अगदी सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न, आय जस्ट वॉन्ट टू डिटॅच फ्रॉम ह्युमन बीइंग अँड गो इन द कंपनी ऑफ ॲनिमल्स असं मला वाटते. आय स्टँड अँड लुक ॲट देम. मी बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे पाहतो. आय स्टँड अँड लुक ॲट देम लॉंग अँड लॉंग. बघा, खूप दिवसापासून असा कदाचित या लॉंग अँड लॉंगचा अर्थ असेल. दुसरा अर्थ, त्यांच्यातले हे जे गुण आहेत, आय लॉंग फॉर दोज क्वालिटीज. मला असं वाटतं की ते गुण माझ्यात असायला हवे होते. आय स्टँड अँड लुक ॲट देम. मी उभा राहतो आणि पाहत राहतो कित्येक वेळ त्या प्राण्यांकडं. अँड लॉंग अँड लॉंगिंग फॉर दोज क्वालिटीज विच आर देअर इन ॲनिमल्स. क्वालिटीज ऑफ प्लॅसिडनेस, क्वालिटीज ऑफ सेल्फ कंटेंट. हे गुण त्यांच्यात आहे. मला असं वाटतं की हे गुण आमच्याकडे असायला हवे होते. दे डू नॉट. बघा, आता कुठले कम्पेअर करतो हा ॲनिमल्सची मानवाची तुलना करतो. दे डू नॉट स्वेट अँड वाईन अबाउट देअर कंडिशन. प्राणी कधीही स्वेट अँड व्हाईन करत नाही. SWEAT, स्वेट अँड व्हाईन. नेव्हर क्राय. कधी रडत बसत नाही. नेव्हर क्राय, नेव्हर कंप्लेन अबाउट समथिंग. कधीही तक्रार करत नाही अबाउट देअर कंडिशन. ती ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, ती परिस्थिती ते स्वीकारतात. नेव्हर कंप्लेन, नेव्हर क्राय. दोष देश बसत नाही, कंप्लेन करत नाहीत. दे डू नॉट स्वेट अँड व्हाईन अबाउट देअर कंडिशन. दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क. रात्र झाली की दे डोंट हॅव एनी टेन्शन्स. दे ईट अँड दे स्लीप. ते जेवतात, खातात आणि अगदी शांतपणे झोपी जातात. दे डोंट हॅव एनी वरीज. दे डोंट हॅव एनी टेन्शन्स. त्यांना कसलंही चिंता नाही. दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क. मानव बऱ्याच वेळेला रात्रीच्या वेळी कुठल्या तरी चिंतेमध्ये जागा आहे, कोणत्या तरी काळजी त्याला सतावते. दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क अँड वीप फॉर देअर सिन्स. दिवसभराच्या काळामध्ये दिस ह्युमन बीइंग्स डू मेनी सिनफुल थिंग्स. अनेक वाईट गोष्टी, पापी गोष्टी कदाचित हा मानव करतो आणि रात्रीच्या वेळेला काय करतो? वीप फॉर देअर सिन्स, वीप फॉर देअर मिसडीड्स. त्याच्या हातून जे जे काही वाईट घडलंय त्याच्याबद्दल पश्चाताप करत राहतो. संध्याकाळीला त्याला शांत झोप देखील येत नाही. पण प्राण्यांचं तसं नाही. ॲनिमल्स काय करतात? दे डू नॉट लाय अवेक. रात्र झाली की ते झोपी जातात. अँड डू नॉट वीप फॉर देअर सिन्स. त्यांच्या हातून कसलंही गैरकृत्य, मिसडीड घडत नाही आणि म्हणून त्याला त्याचा पश्चाताप करण्याची, त्याच्याबद्दल आक्रोश करण्याची कसलीही गरज लागत नाही. दे डू नॉट मेक मी सीक डिस्कसिंग देअर ड्युटी टू गॉड. आता बघा, प्राणी कुठलंही गैरकृत्य करत नाही. प्राण्याला कशाचा हव्यास नाही, त्याला ग्रीड नाही. देवानं आपल्याला काही द्यावं असं वाटत नाही आणि म्हणून हे प्राणी दे डू नॉट मेक मी सीक डिस्कसिंग देअर ड्युटी टू गॉड. देवाची पूजा कशी करावी, देवाला म्हणजे प्रसन्न कसं करून घ्यावं, या बाबतीतलं कसलंही टेन्शन ॲनिमल्सकडे नाही. दे डू नॉट मेक मी सीक. बघा, हा शब्द आलाय. दे डू नॉट मेक मी सीक, मेक मी इरिटेट. मला वैतागून सोडत नाही. दे डू नॉट मेक मी सीक, मेक मी इरिटेट, मेक मी अँग्री. डिस्कसिंग देअर ड्युटी टू गॉड. आपण देवाची पूजा कशी करावी,
देवाशी कसं वागावं याबद्दल प्राण्यामध्ये कसलंही कुठलीही गोष्ट नाही. दे डू नॉट मेक मी सिक. नॉट वन इज डिससॅटिस्फाईड. इन द ॲनिमल्स नॉट अ सिंगल ॲनिमल इज डिससॅटिस्फाईड. असा एकही प्राणी तुम्हाला दिसणार नाही की जो दुःखी आहे. डिससॅटिस्फाईड. नॉट वन इज डिमेंटेड विथ द मॅनिया ऑफ ओनिंग थिंग्स. अशा अनेक गोष्टी कवी चलता चलता सांगत जातात. अशा अनेक क्वालिटीज जे मानवात नाहीत पण कुठं आहेत, प्राण्यामध्ये आहेत. म्हणून मला प्राणी आपलेसे वाटतात, त्यांच्या कंपनीत राहावंसं वाटतं असं वॉल्ट व्हिटमन बोलून जातात. नॉट वन इज डिससॅटिस्फाईड. सिंगल ॲनिमल इज नॉट देअर विच इज अनहॅपी. दुःखी आहे असा एकही प्राणी तुम्हाला दिसणार नाही. नॉट वन इज डिमेंटेड विथ. असा एकही प्राणी तुम्हाला सापडणार नाही तो डिमेंटेड झालाय. डिमेंट, DEMENT, डिमेंट. अफेक्टेड विथ मॅडनेस. कशासाठी तरी वेडा झालाय. डिमेंटेड विथ द मॅनिया ऑफ ओनिंग थिंग्स. मॅनिया मीन्स ऑल्सो मॅडनेस. कशाचा मॅडनेस आहे मानवाला? ओनिंग थिंग्स. कुठल्या तरी गोष्टीची मालकी आपल्याला मिळावी, पोझिशन आपल्याला मिळावी, हव्यास आहे. एक झाली की दुसरं, दुसरं झाली की तिसरं, आपल्या मालकीचं झालं पाहिजे असं मानवाला वाटतंय. याचं अब्सेन्स कुठं आहे? प्राण्यामध्ये आहे. आणि म्हणून ते सांगतायत नॉट वन इज डिससॅटिस्फाईड. You cannot see a single animal which is dissatisfied, which is unhappy. Not one is demented. Not a single animal is mad for something, crazy for something. कशासाठी तरी वेडापिसा झालाय असा एक प्राणी तुम्हाला सापडणार नाही. त्यांच्या जीवनामध्ये समाधान आहे, त्यांच्या जीवनामध्ये शांती आहे, जे मानवामध्ये नाही. येस. नॉट वन नीड्स टू अनदर. आपल्या मानवामध्ये कुणाला तरी प्रतिष्ठा आहे. ज्यावेळेला एखाद्याला आपण प्रतिष्ठा देतो, त्याच्याबद्दल आदर व्यक्त करतो, ॲट द सेम टाइम वी इन्सल्ट द अदर पीपल. देर इज नो इक्वलनेस. लॉ ऑफ इक्वॅलिटी इज प्रेझेंट इन द ॲनिमल्स. कुणीही मोठा नाही, कुणीही लहान नाही. हा नियम कुठं आहे? प्राण्यामध्ये आहे. त्याची तो अब्सेंट आहे मानवामध्ये. ते सांगतात की नॉट वन नीड्स टू अनदर. आपल्यामध्ये कसं आहे, आपण आदर, मोठ्यांचा आदर करतो. नॉट नीड्स टू अनदर. वी बेंड्स, वी बो बिफोर द एल्डर पर्सन्स. प्राण्यामध्ये सगळे सारखे आहेत. ईच अँड एव्हरी ॲनिमल इज इक्वल. त्यांच्यामध्ये कसलाही भेदाभेद नाही. नो डिस्क्रिमिनेशन. नॉट वन नीड्स टू अनदर nor to his kind that lived thousands of years ago. आपले जे फोरफादर्स होऊन गेले, अँसेस्टर्स ज्याला आपण म्हणूयात, आपले जे पूर्वज आहेत, आपण काय करतो? प्रेइंग टू देअर अँसेस्टर्स. त्यांची पूजा करतो, त्यांचा आदर करतो. प्राण्यामध्ये असं काहीही नाही. नॉट वन नीड्स टू अनदर नॉर टू हिज काइंड दॅट लिव्ड थाउजंड्स ऑफ इयर्स ago. काइंड, आपले जे काही फोरफादर्स होऊन गेले thousands of years ago, not one is respectable or unhappy. प्राण्यामध्ये not one is respectable. There is no one who is more respectable than another. दुसऱ्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे असा कसलाही भाग प्राण्यामध्ये नाही. आणि आपण म्हणूयात ऑल आर इक्वल. आणि म्हणून प्राण्यामध्ये सगळे समान आहेत. नॉट वन इज रिस्पेक्टेबल और अनहॅपी ओव्हर द होल अर्थ. प्राण्यामध्ये एकही प्राणी अनहॅपी नाही. नॉट अ सिंगल ॲनिमल इज अनहॅपी. सो दे शो देअर रिलेशन्स टू मी. आणि म्हणून मला कधी कधी असं वाटतं की सो ऑल दीज ॲनिमल्स हॅव सो मेनी क्वालिटीज. दोज क्वालिटीज आर अब्सेंट इन द ह्युमन बिईंग. आणि म्हणून त्या प्राण्यांचं माझं काहीतरी नातं आहे. देअर इज रिलेशन बिटवीन दॅट ॲनिमल्स अँड मी. सो दे शो देअर रिलेशन्स टू मी. आय ॲक्सेप्ट दॅट. या मानवाला लाथाळू, ह्युमन बिईंगला डिटॅच करू मी कोणाला ऍक्सेप्ट करायला बघतोय? या प्राण्याला जवळ करायला बघतोय. कारण त्यांच्यामध्ये असे काही गुण आहेत. येस. सो दे शो देअर रिलेशन्स टू मी अँड आय ऍक्सेप्ट देम. दे ब्रिंग मी टोकन्स ऑफ माय सेल्फ. दे ब्रिंग मी टोकन्स. आणि म्हणून मग कवी असं म्हणतात, दे ब्रिंग मी टोकन्स, सच टाइप ऑफ सिम्बॉल्स,
सच टाईप ऑफ क्वालिटीज, ते असे काही त्यांच्याकडे गुण आहेत. दे ब्रिंग मी, ते घेऊन येतात माझ्याकडं दोज क्वालिटीज. जे क्वालिटीज कोणाच्या आहेत? माय सेल्फ आहेत, माझ्याच आहेत त्या क्वालिटीज. बट नाउ ऑल दोज क्वालिटीज आर absent इन द ह्युमन बीइंग, absent इन मी. परंतु ते गुण, ते क्वालिटीज जे प्राण्यामध्ये आहेत, आज मानवामध्ये त्याचा अभाव आहे. म्हणजे असं आपण म्हणूयात की पूर्वीचे मानवामध्ये असणारेच ही क्वालिटीज मानवापासून निघून गेले आणि सध्या ते कुठं आहे? तर ते प्राण्यामध्ये आहे. दे ब्रिंग मी टोकन्स ऑफ माय सेल्फ, दे इव्हिन्स शो, EVINCE, इव्हिन्स शो देम प्लेनली इन देअर पोझिशन्स. आणि त्यांच्या वागण्यामधून ते असं दाखवतोय की ऑल दोज क्वालिटीज which are absent in the human being are present in the animals. They plainly in their possession in their belonging. आता त्यांच्या मालकीची झालेत ते सगळे क्वालिटीज. In their possessions, in their belongings. मित्रांनो, शेवटच्या 2 ओळीमध्ये ते सांगतात, I wonder where they get those tokens. आणि मला नेहमी असा प्रश्न पडतो, असं कवी सांगतात की I wonder, मला आश्चर्य वाटतं, वेअर दे गेट दोज टोकन्स, त्यांना हे क्वालिटीज, हे सिम्बॉल्स मिळाले कुठं? मानवाचे असणारे हे गुण त्यांना कुठं मिळाले? डिड आय पास दॅट वे ह्यूज टाइम्स अगो, डिड आय पास दॅट वे. या जीवनरूपी प्रवासामध्ये प्रवास करत असताना कदाचित माझ्याकडून ते पास दॅट वे निसटले का? डिड आय पास दॅट वे ह्यूज टाइम्स अगो, सो मेनी इयर्स बिफोर, खूप वर्षापूर्वी कदाचित माझ्याकडूनच हे गुण निसटले का? अँड निग्लिजेंटली ड्रॉप दॅम. आणि कदाचित असं झालं असेल की निग्लिजेंटली मीन्स केअरलेसली, येस, इन अ केअरलेस मॅनर, कदाचित निष्काळजीपणानं हे सगळे चांगले गुण मानवामधून हळूहळू कमी होत गेले. आणि त्या जागी ती जागा कोणी घेतली? मानवामधल्या दुर्गुणानं ती जागा घेतली. या चांगल्या गुणाच्या जागी ग्रीड आलं, मानवामध्ये चांगल्या गुणाच्या जागी व्हायलन्स आलं, हिपोक्रायसी, ढोंगीपणा आला, डिसऑनेस्टी आली, कनिंगनेस आला, हव्यास आला, क्रेविंग फॉर ओनिंग थिंग्स, या गोष्टी मानवामध्ये आल्या. आणि हे जे काही चांगले गुण आहेत, गुड क्वालिटीज आहेत, हे गुड क्वालिटीज मानवामधून, ज्याला आपण काइंडनेस म्हणूयात, सेल्फ कंटेनमेंट म्हणूयात, इनोसन्स म्हणूयात, हे गुण मानवामधून निघून गेले. बघा, डिड आय पास दॅट वे ह्यूज टाइम्स अगो अँड निग्लिजेंटली ड्रॉप देम. आणि कदाचित हे सगळे गुण मानवातून निघून गेले का, जे पूर्वी मानवाचे होते. आणि म्हणून कवी असं म्हणून जातात की आय डोंट वॉन्ट टू लिव्ह विथ द ह्युमन बीइंग, आय जस्ट वॉन्ट टू लिव्ह विथ द ॲनिमल्स, बिकॉज ॲनिमल्स हॅव दोज क्वालिटीज विच आर absent इन द ह्युमन बीइंग. ते सगळे गुण जे मानवामध्ये absent आहेत ते प्राण्यामध्ये आहे. म्हणून मला आता मानवाबरोबर राहायचंच नाही, मला कुठं जाऊन राहायचं आहे? तर त्या प्राण्यांच्या सहवासात जाऊन राहायचं आहे, असं सांगण्याचा प्रयत्न. म्हणजे आपण असं म्हणूयात की प्राण्यातून मानव हा मोठा आहे. देवानं मानवाची निर्मितीच याच्यासाठी केली की प्राण्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. पण विटमन तर असं सांगून जातात की जे मानवामध्ये नाही ते प्राण्यात आहे. म्हणजे ॲनिमल्स आर सुप्रीम, ॲनिमल्स आर ग्रेट दॅन द ह्युमन बीइंग्स. देर आर सो मेनी क्वालिटीज इन द ॲनिमल्स विच आर absent इन ह्युमन बीइंग. मित्रांनो, आपण मानवाचे दानव झालो, प्राण्यापासून आपण मानव झालो, पण आपली एवढी अधोगती झाली की प्राण्यापेक्षाही आपण खाली गेलो, आपल्यापेक्षा प्राणी बरे, असंच म्हणण्याचा प्रयत्न वॉल्ट व्हिटमन असं करतात. संत तुकारामांच्या काही ओळी या निमित्तानं मला या ठिकाणी आठवतात. ते असं म्हणाले होते, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जवळो तयांची संगती. आपलं हे वागणं आता हिपोक्रायसीचं झालेलं आहे, ढोंगीपणाचं झालेलं आहे, हावरटपणाचं झालेलं आहे. ह्या सगळ्या गुणांचा, दुर्गुणांचा अभाव प्राण्यामध्ये आहे. अँड सो ॲनिमल्स आर ग्रेट, ॲनिमल मानवापेक्षा चांगले आहेत, असंच कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न व्हिटमन या कवितेमधून करतात. आपल्याला विचार करायला लावतात.
आपण नेहमी असं म्हणतो की वी आर ग्रेट दॅन ॲनिमल्स, पण विटमन तर याच्या उलट आपल्याला सांगून जातात की नाही, तुम्ही ग्रेट नाही, तुमच्यापेक्षाही प्राणी ग्रेट आहे. आणि एक यादीच मांडतात आपल्या कवितेच्या माध्यमातून, असे अनेक गुण सांगून जातात की दीज क्वालिटीज आर ॲब्सेंट इन यू. तुमच्यामध्ये हे गुण आहेत का? नाही. ते कुठं आहे? तर ते प्राण्यामध्ये आहे. म्हणजे आता आपल्याला प्राण्यांना आदर्श मानावं लागेल. आदर्श म्हणून प्राण्यांना डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी लागेल, तर कुठेतरी मानव पुन्हा प्रगतीपथाकडे जाईल, असंच कदाचित सांगायचं आहे. तुम्हा सर्वांना ही कविता निश्चितच आवडली असेल, समजली असेल. एक चांगला मेसेज विटमन या कवितेच्या माध्यमातून आपल्याला देऊन जातात. आपण याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.